fire like a pretty, pretty, pretty all time. Yeah, 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 yeah. Hey, ते मित्रांनो, आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो तर सिम्पली तुम्हाला कॅपकटमध्ये कटआउट इफेक्ट कसा द्यायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला VPN आणि कॅपकट ॲप्लिकेशन हे दोन ॲप्लिकेशन तुम्हाला लागणार आहे. तर सिम्पली सुरुवातीला जो VPN जो आहे तुम्ही कनेक्ट करून घ्यायचा आहे. कनेक्ट केल्यानंतर मी ते ऑलरेडी VPN जो आहे कनेक्ट केलेला आहे. सिम्पली तुम्ही मी पॅक येतो आणि कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घेतो. ओपन केल्यानंतर न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ॲडवरती जायचं आहे. ॲडवरती केल्यानंतर सिम्पली व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि वॉल्यूम जो आहे तो इथे 0 करून घेतो मी पहिल्या सुरुवातीला. त्यानंतर सिम्पली तुम्हाला ज्या पार्टचा आपल्याला फ्रीज करायचं आहे म्हणजे कटआउट इफेक्ट लावायचा आहे त्यावरती जायचं आहे. त्या पोझिशनला जायचं आपल्याला आणि ते खालती स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला इथे फ्रीजचं ऑप्शन मिळेल. बघा इथे मी सुरुवात म्हणजे जरा पुढे गेल्यानंतर फ्रीजचं ऑप्शन मिळेल. रिवर्सच्या बाजूला फ्रीजचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर एक स्क्रीनशॉट जे आहे ते तुम्हाला मिळेल. त्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे रिप्लेसच्या बाजूला ओव्हरलेवरती जायचं आहे आणि हे जे आपण स्क्रीनशॉट काढलेले आहे ते ओव्हरले करायचे म्हणजे आपल्या व्हिडिओच्या खालती घेऊन यायचं आहे आणि थोडं छोटं करून घेऊया आपण. एवढं केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे बघू शकता एक की फ्रेम दिसत आहे की ऑप्शनचं सारखं. तर सुरुवातीला एक की द्यायची आहे आणि अशा प्रकारे खालती घेऊन यायचं आहे. त्यानंतर पुढे जायचं आपल्याला. पुढे गेल्यानंतर सेकंड की द्यायची आहे. ते बघू शकता कीचं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे त्यावरती की द्यायची आहे आणि अशा प्रकारे वरती घेऊन यायचं आहे. जो आपण स्क्रीनशॉट काढलेला आहे तो वरती घेऊन यायचा म्हणजे प्लेस केलेला पार्ट वरती घेऊन यायचा आहे आणि दोन्ही कीच्या मॉडोमध्ये यायचं आहे. आणि इथे तुम्हाला ग्राफचं ऑप्शन मिळतं आहे त्यावरती जायचं आहे. त्यावरती केल्यानंतर तुम्हाला इथे फ्लो टू हा ग्राफ सिलेक्ट करून घ्यायचा आहे. गोष्ट अशा प्रकारे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे त्या फ्रीज केलेल्या पार्टवरती क्लिक करायचं आहे. तिथे रिमूव्ह PGवरती जायचं आहे. बघू शकता इथे व्हिडिओ क्वालिटीच्या बाजूला रिमूव्ह PGचं ऑप्शन मिळतं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ऑटो रिमूव्हवरती जायचं आहे आणि आपली जी फोटो आहे म्हणजे फ्रीज केलेला पार्ट आहे त्याची बॅकग्राऊंड रिमूव्ह करायची आहे. बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेली आहे. त्यानंतर इथे स्टॉकवरती जायचं आहे आणि सॉलिड कोल्ड हा जो स्टोक आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचा. सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली इथून बॅक यायचं. बॅक आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हे दिसणार आहे की फ्रीज केलेला पार्ट आहे तो अशा प्रकारे दिसणार आहे. आपला ब्लॅक अँड व्हाईटसुद्धा इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आहे, सिच्युएशनमध्ये जायचं आहे आणि -50मध्ये करून घ्यायचं आहे. बघू शकता असं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सुद्धा फ्रीज केलेला पार्ट दिसू शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ जे आहे ती दिसणार आहे. बघू शकता अशा प्रकारे. एकदा प्ले करून दाखवतो तुम्हाला. तर वरून ते खालून वरती येण्यासारखं दिसत आहे. बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे. सध्या खूप ट्रेंडिंगला आहे हा जो इफेक्ट आहे कॅपकटमध्ये हा खूप ट्रेंडिंगच्यामध्ये आहे सध्या. एवढं केल्यानंतर सिम्पली मला इथे व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आणि ज्या सॉन्गवरती तुम्हाला पाहिजे त्या सॉन्गवरती तुम्ही हा व्हिडिओ ॲडजस्ट करू शकता. मित्रांनो, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे नवीन व्हिडिओ इथे आणू शकतो. आणि मित्रांनो कमेंटसुद्धा करा. तर आजची व्हिडिओ पूर्ण झालेली आहे.